नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। मुले पडविणारा समजून बेघर व्यक्तीला मारहाण, 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी मुले पडविणारी टोळी कार्यरत असल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशाच एका अफवेच्या आधारे बेघर व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शमशेरपूर तालुका जिल्हा नंदुरबार येथे घडली। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी काही नागरिकांनी एका बेघर व्यक्तीला मुले पडविणारा समजून बेदम मारहाण केली। या घटनेची माहिती मिळताच नंदुरबार तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्ती रघुभाई रामवीर सिंग पटेल वय 55 राहणार लालोर जिल्हा भिंड मध्य प्रदेश यांना जमावाच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढले। जखमी अवस्थेतील रघुभाई पटेल यांना वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यानंतर त्यांना आधार बेघर निवारागृह नंदुरबार येथे हलविण्यात आले। पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी नसल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेत मारहाण करणाऱ्या 5 ते 6 अज्ञात इसमांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 269/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 189(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले, कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये। कोणतीही माहिती खातरजमा केल्याशिवाय पुढे पाठवू नये। अफवा पसरविणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे। तसेच नागरिकांना परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा किंवा डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी असेही पोलिसांनी स्पष्ट केले। नमस्कार, मी श्रवणदास एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। काल मुले पळविणारा समजून एक बेघर व्यक्तीला नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत शमशेरपूर गावामध्ये मारहाण करण्यात आली होती काही लोकांकडून, आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये तात्काळ दखल घेऊन त्यांना जे उपचार आहे ते त्यांना पुरवण्यात आला आणि ते आता सुरक्षित आहे। आणि त्याची तक्रारवरून पोलीस स्टेशन नंदुरबार तालुक्यामध्ये 269/2026 गुन्हा हा ज्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्यावर नोंद करण्यात आलेला आहे। मला सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे, कोणीही अशा प्रकारची अफवावर विश्वास ठेवून स्वतःच्या हातात कायदा घेऊ नये। जे कोणी अशा प्रकारे कायदा हातात घेते त्यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। गावामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये बेघर व्यक्ती, मानसिक रुग्ण असे लोक फिरत असतात आणि त्यांना जेव्हा आपण विचारपूस करतो, कदाचित ते कधी कधी संयुक्तिक उत्तर देऊ शकत नाही, ते परराज्यीय असू शकतात। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी उत्तर दिला नाही म्हणून त्यांच्यावर संशय ठेवून त्यांना मारहाण करणे किंवा त्यांना इजा पोहोचवणे आणि कायदा स्वतःच्या हातात घेणे। लाला चव्हाण, वडाळी, शहादा।